पाठ 12वा. माळीण गाव एक घटना. पुणे जिल्ह्यातील डोंगरामध्ये वसलेलं माळीण गाव. 30 जुलै 2014 या दिवशी प्रचंड पावसामुळे दरड कोसळली आणि हे गाव गाडलं गेलं. मनुष्यहानी झाली. या घटनेसंदर्भातील वर्तमानपत्रातील बातम्यांच्या शीर्षकांची ही कात्रणं या ठिकाणी आपल्याला दिसतायत. ही सगळी कात्रणं नीट बघा आणि मग मला काही प्रश्नांची उत्तरं सांगा. पहिल्यांदा बघूया ही कात्रणं. सकाळी 7:30ला होत्याचे नव्हते झाले. माळीणच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाला प्राधान्य देणार. माळीण गावचा दरडींनी घेतला घास. 300 जण ढिगाऱ्याखाली, 19 मृतदेह हाती. NDRFची प्रयत्नांची पराकाष्ठा. धो-धो पावसात राबवले अखंड बचाव कार्य. अर्ध्या तासात पोचली ॲम्ब्युलन्स. उपचारांसाठी डॉक्टरांचे पथक अहोरात्र कार्यरत. टिंब 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 अन गाव गाडले गेले. 40-50 उंबरठ्यांचे दुर्गम गाव माळीण. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख राज्य सरकारची मदतीची घोषणा. भूस्खलनानंतरच्या पुनर्वसनाची ऐशी तैशी. रोगराईच्या प्रतिबंधाकरता माळीणमध्ये औषध फवारणी. गाव पाहिले आणि पायाखालची जमीनच सरकली. माळीण दुर्घटना नैसर्गिकच. मृतांची संख्या 105. ढिगाऱ्याखालून 8 जण जिवंत बाहेर. शोधकार्यासाठी साथी हात बढाना. मृतदेह सडल्याने पसरले दुर्गंधीचे साम्राज्य. खाणी पवनचक्क्या धोकादायक. माळीणमधील वीज पुरवठा पूर्ववत. नासाने दिला होता दुर्घटनेआधी इशारा. हवामान विभागाचे GSI कडे बोट. शारीरिक दुःखापेक्षा मानसिक धक्का मोठा. या आणि अशा प्रकारची कितीतरी शीर्षकं या घटनेबाबत आपल्याला बघायला मिळतात. आता मला सांगा, या बातम्यांची शीर्षकं कोणत्या घटनेसंबंधी आहेत? प्रचंड पावसामुळे दरड कोसळून माळीण हे गाव गाडलं गेलं, या घटनेसंबंधीच्या बातम्यांची ही शीर्षकं आहेत. माळीण गावात साधारण किती कुटुंब राहत होती? 40 ते 50. कोणत्या संस्थेने या दुर्घटनेचा इशारा दिला होता? नासा. मदतीची घोषणा कुणी केली, कशा स्वरूपात? मदतीची घोषणा राज्य सरकारने केली. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये सरकारतर्फे देण्यात येतील. ढिगाऱ्याखालून किती लोकांना जिवंत काढण्यात आले? 8. ढिगाऱ्याखालचे मृतदेह काढण्यासाठी कोणी प्रयत्नांची पराकाष्ठा केली? NDRFनी. माळीण गावाबाबतची दुर्घटना कोणत्या ऋतूत व कोणत्या दिवशी घडली? ही दुर्घटना पावसाळा या ऋतूमध्ये 30 जुलै 2014 या दिवशी घडली.